मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी बीड केज पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांकडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी। मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी एसआयटी मार्फत करावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी आहे। आमदार सुरेश धस यांचीही मागणी। परभणीतील घटनेचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध, आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार आहे। मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीची सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाईल। पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना 5,190 कोटींचं कर्ज वाटप। जिल्ह्यातील बँकांनी कर्ज वाटपात 116% लक्ष्य गाठलंय। राज्यातील 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित आहे। रब्बीमध्ये विम्यासाठी 41 लाख अर्ज, तर आता प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन आहे। सोयाबीन, मूग आणि उडीदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळेच मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा। पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। डम्पिंग ग्राउंडवर केमिकल टाकणाऱ्या विरोधात कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप। जालन्याच्या अंबडमधील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, इतर तिघांचा शोध सुरू। अंबड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक शोध घेण्यासाठी रवाना। सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्राचार्य मनोहर सप्रेंचं निधन। 92व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन। आज अंत्यसंस्कार होणार आहे। उंडाळे प्रादेशिक पाणी योजना तातडीनं पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करा, आमदार अतुल भोसलेंचे आदेश आहेत। भोसलेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सेतू चालकांची निदर्शनं। खासगीकरण न करता महा-आयटी या शासकीय संस्थेमार्फतच आधार नोंदणी सुरू ठेवण्याची मागणी। धुळ्यातील मालेगाव रोडवरील स्वर्गीय जानकीबाई देशपांडे वाचनालयाच्या वतीनं रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेत 650 विद्यार्थ्यांचा सहभाग। जळगावात तृतीयपंथीयांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन। बोगस नकली तृतीयपंथीयांचा त्रास आणि झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी आहे। धुळ्यात सिल्केस जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली आहे। रॅली काढत आजाराबाबत आता नागरिकांनी प्रबोधन केलंय, तर आदिवासी बहुल साक्री आणि शिरपूरमध्ये सिकललेस आजारांचे रुग्ण अधिक आहेत। नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थी मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे अपार आयटीपासून वंचित आहेत। अनेक कुटुंब स्थलांतरित असल्यामुळे देखील अडचणी येतात। नंदुरबार जिल्ह्यामधून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात। तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या कामाला सुरुवात। आणि अमरावतीमध्ये 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून आहे। छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार आहे। तरुणाचा पाकिस्तानमधील संघटनांशी संबंध असल्याचा संशय आणि सलग 3 दिवसांपासून या तरुणाची एनआयएकडून ही चौकशी सुरू आहे। 58व्या होमगार्ड विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आरंभ फाउंडेशनकडून रक्तदान शिबिराचं आयोजन। होमगार्ड बांधवांकडून रक्तदान। पुण्याच्या खेड तालुक्यामधील दत्तवाडी दत्तजयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह। विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर कडूसमध्ये दत्त जयंती भाविकांसाठी मासवडीचा महाप्रसाद। 5000 भाविकांनी घेतलाय महाप्रसादाचा आस्वाद। भिवंडीत ठाकरे गटाकडून बांगलादेश अत्याचार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन। मशाल हातामध्ये घेऊन मोर्चा। ईव्हीएमची प्रतिकृती जाळत संताप व्यक्त। नाशिकमध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा। महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात मोर्चा। मोर्चात मविया, मनसे आणि वंचितचे स्थानिक नेतेही सहभागी। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, तर सकल हिंदू समाजाकडून नरखेड बंदची हाक। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा आक्रमक। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचं आंदोलन, तर बांगलादेश विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। भिवंडीतील जानवळ गावच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर, तर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। जळगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पत्रकारावर दमदाटी करणाऱ्या उपायुक्त गणेश चावटेंवर कारवाईची मागणी। साताराच्या सिव्हिल कॉलनीजवळ रानगव्यांचा वावर, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रानगव्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये मक्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ। मका पीक लागवडीला प्राधान्य। रब्बी हंगामाचं क्षेत्र 25% वाढणार आहे।
पारंपरिक शेतीला छेद देत शेतकऱ्यांचा यंदा भाजीपाला पिकाकडे कल. धुळे तालुक्यामध्ये मेथी आणि कोथिंबीरीची लागवड, मात्र भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याला 3,500 रुपयेपर्यंत भाव आहे. शेतकरी नाराज. किमान 4,000 रुपये भाव मिळावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. भंडारातील विघ्नेश्वरा हायब्रिड सीड बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. 145 दिवस उलटूनही पीक न आल्यानं शेतकरी चिंतेत. संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यवतमाळमध्ये कापसाला खुल्या बाजारात 6,500 तर सीसीआयमध्ये 7,521 रुपये भाव. सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होती. कापसाला किमान 10,000चा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. गोकुळ दुधाच्या खरेदी दरात कपात केल्यानं दूध उत्पादक संतापलेत. 16 डिसेंबरला कोल्हापूरमधील शेतकरी आंदोलन करणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा. यवतमाळ बस स्थानक परिसरामध्ये बनलाय चोरांचा अड्डा. बस स्थानकामधून एक महिलेचे 5 लाख रुपये किमतीचं सोनं चोरल्याची घटना घडली आहे. अवधूतवाडी पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 किलो सोनं जप्त झालंय. डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी, दोघांना अटक. नवी मुंबईत 12 कोटींचं ड्रग्ज जप्त. गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. विविध भागामध्ये 25 ठिकाणी छापेमारी. 13 नायजेरियन अटकेत आहेत. मुंबईच्या कुलाबा परिसरात 58 वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपी तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बोईसरच्या पायस्थळजवळील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी. सीएनजी भरल्यानंतर बराच वेळ गाडी चालू न झाल्यानं हा राडा. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून गाडीतील तिघांना बेदम मारहाण. कल्याणच्या रॉक माउंट वाणिज्य संकुलाच्या इलेक्ट्रिक डक एरियाला आग. इलेक्ट्रिक डकमधील पॉवर बंद करून आग नियंत्रणात. मुंबईच्या चेंबूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. 3 ते 4 दुकानांचं नुकसान. फर्निचर आणि सायकलींचं मोठं नुकसान. मुंबईच्या सांताक्रूज पश्चिमच्या दांडा गावठाणामध्ये पाण्याअभावी स्थानिकांचा गोंधळ. पोलिसांकडून प्रकरण शांत. पालिकेचं मात्र दुर्लक्ष. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकानं डल्ला मारता येईल. कल्याण पश्चिमेतील मौलवी कंपाऊंड परिसरातली ही घटना आहे. विकासकावर गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली परिसरात भटका श्वान आणि मांजर चावल्यानं 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू. वर्षभरात 18,700 जणांना श्वान चावल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे. पालघरमध्ये पिसळलेल्या घोड्यानं घेतलाय 7 जणांना चावा. घोड्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी आहेत. जखमींवर पालघरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.